नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे की आत्ता आपण ऑफिसमधून आलेलो आहोत आणि विषय असा झाला की आज बसमध्ये जास्त गर्दी नव्हते, बसायला पण जागा मिळाली. कारण म्हणजे ही सुट्टी जी आलेली आहे, आता उद्या सुट्टी आहे गणेश चतुर्थीची, तर त्यामुळे गर्दी जरा कमी होते आणि त्यामुळे जरा जागा पण बसायला मिळाली आपल्याला आणि छान होतं. आता बघूयात, रूमवर चाललो आहे. ॲक्च्युली काहीतरी प्लॅन आहे. आदेशचा नंतर कॉल आला तर उद्या सुट्टी आहे तर कुठेतरी जाऊयात असं काहीतरी आहे. म्हणजे प्लॅन केलेला नाही आहे पण असंच अनप्लॅन जाऊयात, असं कुठेतरी बघूयात काय करायचं ते असं आहे. तर बघूयात, सगळं अनप्लॅन आहे, काय होतं आहे काय नाही तुम्हाला सांगतोच. चलो मग. तर मित्रांनो, आपण रूमवर आलेलो आहेत आणि आज आहे स्वागत भाईंचा बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. विषय खोलमध्ये इकडे स्वागत. सो माझा आणि पार्टीला चाललाय नागेश. कम हिअर. सो मित्रांनो, असा विषय होता, मस्तपैकी आपला भाईंचा बड्डे आहे, त्यामुळे आपण आता मस्तपैकी बड्डे करणार आहोत भाईंचा. आणि जसं की मी मगाशी म्हटलं, थोडंसं बाहेर जायचं आहे आदेशकडे. उद्याचा जरा प्लॅन आहे आपला बाहेर जायचं फिरायला. आणि हे बघा भाईंची तुम्ही काल मागच्या ब्लॉगमध्ये बघितली असेल, नरसिंहाची मूर्ती कुठे नेली होती तुम्ही? आहे इथे. तर खूप सुंदर अशी मूर्ती बनवली. मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन एकदा चेक करा की कशी बनवली, काय ते जे बारकाईने काम केलेलं आहे काय. आणि जेव्हा ती कलर देऊन पूर्ण होईल तेव्हा परत एकदा तुम्हाला मी दाखवेल ती मूर्ती. चालेल ना बाई? एक नंबर. तर आपल्याला गाणं पण म्हणायचं का हॅपी बर्थडेचं? हा, वाजून म्हणायचं का? वाजून गाणं म्हणणार आहोत आम्ही. आणि हा बघा इथं बड्डे बॉय असा थोडासा वाळला आहे पण ठीक आहे, आता हळूहळू तो तब्येत करणार आहे जिम वगैरे करून. आणि इथे बघा केक आणलेला इथे. आणि हे आपले कुणाल भाऊ सगळ्यांना असं सजून बसवले, कपडे बिपडे घालून आला. पण नाही आपल्याला ते दाखवायचंच नाही ना. आपल्याला जेवढं दाखवायचं मस्तपैकी. कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे ते? इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा ना. पाण्याची बाटली. बॉटला लिटर्स हे इन्स्ट्रुमेंट ते वाजवतायत आता. आणि ते काय वाजवताय तुम्ही? हॅपी बर्थडे वाजवताय त्याच्यावर? हॅपी बर्थडे त्याच्यावर वाजवायचा कार्यक्रम चाललाय त्यांचा. माझी गाडी आपण ठीक आहे ना, म्हणजे आपण गाडी तू गाडी येतो घेत जाऊ ना. तुमची गाडी टू व्हीलर आपला अतुल पण आलेला आहे बर्थडे साठी स्वागत. हा अतुल आहे काहीच आमचा मित्र. हे आपले कुणाल भाऊ आहे आणि हे आपले शोएब भाऊ. हे जेवण वगैरे बनवतात आपलं अतुल. हा स्वागत. आणि बाई बर्थडे टू यू, टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे स्वागत. हॅपी बर्थडे भावा. माझा मान तुझा मान. हॅपी बर्थडे भावा. बर्थडे भाई का हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो, आपण जस्ट पोहोचलेलो तिथे आदेशकडे, आदेशच्या रूमवर. 6 वाजता जाऊ की मग 6 वाजता. आणि मी काय म्हणतोय भाई, असं 6 वाजता जाऊन परत संध्याकाळी 6 पर्यंत माघारी येऊ. एक माघारी चाललंय अरे भाई काही वेगळंच नाही म्हणून. अनप्लॅन आहे आमचं उद्याचं सगळं. बघूया टॉवेल नाही आणला. टॉवेल पण नाही. आपण रिसॉर्ट भाई राहायचं बीचं नाहीये कुठं. उगाच आम्ही लॅपटॉप वगैरे काय आणलेलं नाही. ऑफिस आहे उद्या परवा दिवशी. फक्त एक ते कालचा शर्ट आणि एक ते जॉगर घालून आलो. काल घातलेलं तोच घालणार. तर विषय असा झाला. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, नॉस्टॅल्जिक झालो आज मी. कारण हा जो एरिया आहे ना, हा एरियात मी जॉब लागण्याच्या आधी राहायचो 3 वर्षापूर्वी. आणि 3 ते 4 वर्षांपूर्वी मी जॉब लागण्यापूर्वी म्हणजे 5-6 वर्षांच्या आधी मी राहायचो या एरियामध्ये. आणि आता आणि सकाळ सकाळ उठून तू सांग रे काय कसं आपलं हे असं इकडे साईडला थोडंसं लाईट मध्ये चांगला येशील जरा. आणि एवढी मजा यायची मला सांगतो. आदेश पण इथंच होता राहायला बरं का.
आणि आणि हा म्हणजे आदेश इथंच होता राहिला ना, आता पण इथेच राहतोय. अतुल पण इथेच होता राहिला आणि मी नंतर आलतो राहायला. ठीक आहे. आणि मग मी इथे तिकडे हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलला राहायचो. सकाळी उठायचं मस्तपैकी आणि मग आदेश कसा असायचा विषय काळा दिसतो. आणि मग सकाळी उठून मस्तपैकी नाश्त्याला जायचं, नाश्ता करून यायचा आणि मग काय ऑफिस वगैरे करायचं आणि मस्त निमान चालू होतं. मग नंतर काय मुंबईला जॉब लागला, परत गेलो तिकडे. दोज वेअर द डेज, पण मजा होती. खूप दुनियादारी झाली आता. खूप 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 ते परत दुनियादारी. कधीतरी आता ते जर सांगितलं ना तर आमचे असे 7-10 व्लॉग तर असेच निघतील. अरे पिक्चर तयार होईल. पिक्चर तयार होईल. त्यामुळे ठीक आहे. बाकी बघूयात आपण हळूहळू, सांगेलच तुम्हाला सगळ्या गोष्टी. मित्रांनो, मी तुम्हाला जसं नॉस्टॅल्जिक म्हटलं, हे बघा हे चंद्रांगण जे आहे ना, त्या हॉस्टेलला मी इथं इथं इथे ना ह्या रूममध्ये इथल्या रूममध्ये राहायचो. ब्लॉग बंद करावं लागणार आहे थोड्या दिवसात. इथे ना ही रूम होती इथे माझी, ह्या चंद्रांगण हॉस्टेलला. आणि इथे समोर बघू शकता तुम्ही, समोरच आपल्या शंकर महाराजांचं हे होतं, मठ होता. आणि त्यामुळे इथे असं मस्त भजन वगैरे. लय छोटं होतं. हां, एक नंबर. आधी जरा छोटं होतं, आता जरा छान बनवलं. आणि मस्त असं भजन वगैरे चालायचं दररोज आणि भारी वाटायचं. हां, आणि इथे ना इडली वडा मिळायचा. इथे सगळे असे